मॅच दर्शन पोईलकर याला विनंती करतोय आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड स्वीकारण्यासाठी यायचं आहे. मी विनंती करतोय आमचे प्रमुख पाहुणे अभयजी घरत यांना की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊन दर्शन पोईलकर याचा यथोचित सन्मान करायचा आहे. दर्शन पोईलकर ठरतोय मॅन ऑफ द मॅच आणि अभयजी गरत यांच्या शुभ हस्ते दर्शन पोईलकर याला दिला जातोय मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. तसेच तसेच व्यासपीठावरती उपस्थित असलेले अभयजी गरत यांचा शुभ सन्मान केला जातोय. मी संदेश गुंजाळ यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते अभयजी गरत यांचा शुभ सन्मान करायचा आहे. नेक्स्ट मॅच साठी मी घेऊन जातो कपिल ठाकूर यांच्याकडे. हॅलो, सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. दोनही जिंकलेले संघ आहेत. कुरुळ वर्सेस आगरसुरे आणि कर्णधराने ठोकलाय पहिल्याच बॉलवर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे बेधुंद फटका षटकार. वर जबरदस्त सुरुवात अनिरुद्ध पाटील याची. यावेळचा तशाच पद्धतीने हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल पकडला जातोय आणि फलंदाज अनिरुद्ध पाटील मागील चेंडूवर जशा पद्धतीने बॉल हिट केला होता तशाच पद्धतीने फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते. जबरदस्त झेल पकडलाय. महत्वपूर्ण झेल पहिल्याच इनिंग मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये मिळालाय. फलंदाज बाद. BCC आगरसुरे आणि सिद्धी आणि समर्था 11 कुरुळ या संघाने पहिल्या सामन्यामध्ये आणि दुसऱ्या सामन्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे. आणि पाचव्या सामन्यामध्ये एकमेकांच्या सोबत हे विजेते दोन संघ आपल्याला भेटताना पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर मैदानामध्ये आलेला आहे राज पाटील. राज पाटीलला अनिरुद्ध पाटील बाद झाल्यानंतर राज पाटीलला त्याचा दरारा दबदबा आणि मैदानावर राज करायचा असेल तर शॉर्ट बट स्वीट किंवा 20-25 धावांची एक चांगली खेळी साकारित करावी लागेल. पहिल्या 2 बॉलवर 6 धावा. महेश पाटील गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. लोवा फुलटॉस बॉल सरळ उडवला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. लगातारचा दुसरा धक्का BCC आगरसुरे संघाला बसताना पाहायला मिळत आहे. फलंदाज बाद.
पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर कर्णधार अशा पद्धतीने जो फटका मारलाय, कधी कधी आपण तो मॅक्सवेलच्या बॅटमधून पाहतो, कधी कधी AB डिव्हिलियर्सच्या बॅटमधून अशा पद्धतीचे फटके पाहतो, कधी कधी हार्दिक पांड्या सुद्धा अशा पद्धतीचे स्ट्रोक लगावत असतो. अनिरुद्ध पाटील ॲज अ टीम लीडर म्हणून जो स्ट्रोक सिलेक्शन त्याने केलंय, फार चुकीची गोष्ट आहे. कधी कधी लागतात असे शॉट, परंतु वारंवार लागतात असं नाही. त्यामुळे हे जे दोन मोठे धक्के अनिरुद्ध आणि राज पाटील याचे बसलेले आहेत BCCI आगरसुरे संघाला. महेश पाटील ही झोन हॅट्रिक. हो, खोलवर टप्प्याचा बॉल, क्षेत्ररक्षक आहेत वाडिश लॉंग ऑफला. जोपर्यंत चेंडूला अडवतील, एका धावेची पूर्तता होईल. न्यू बॅटर मैदानामध्ये सिद्धेश यावेळेला आलेले आहेत. सिद्धेश पाटील आलेले आहेत. स्ट्राइक एंडला ओमकार राणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओमकार राणेने टटवलाय बॉल, पॉइंटच्या वरून मिस टायमिंग फटका. क्षेत्ररक्षक धावतोय धावतोय धावतोय, सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉलला पकडलाय. 2 धावा तर निश्चितपणे पूर्ण करतायत. ओमकार राणे ऑफ दी मार्क झालेले आहेत. गेल्या वर्षी सुद्धा खूप चांगले खेळले होते या स्पर्धेमध्ये आणि लगातार 2 विजय प्राप्त करून चला आपण आज घरी जाऊयात, लवकर घरी जाऊयात आणि घरी बसून या सामन्यांचा मनमुराद आनंद लुटूयात. असंच आणि याच प्रयत्नामध्ये दोनही संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. महेश पाटील याची सुंदर गोलंदाजी होत असताना यावेळचा लो फुलटॉस बॉल, उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक पार्थ नाईक चेंडूच्या खाली आला. यावेळी पार्थने चुकी केलेली आहे. ओमकार राणे जर मिळाला असता तर मात्र या मॅचवर होल्ड, पकड आणि मजबूतीने पहिल्या सत्रामधून दुसऱ्या सत्रामध्ये गेलेले असते. बट इट्स ओके, बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें तो होती ही रहते असं शाहरुख खान म्हणतो. हे मी नाही म्हणत, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये एखादी छोटी चूक तुम्हाला तुमच्या पराभवाचं कारण बनू शकते. कारण एखादं छोटं छिद्र सुद्धा मोठ्या जहाजाला समुद्रामध्ये बुडवण्याचं काम करत असतं. टायटॅनिक जहाजाचं सुद्धा असंच झालं. ज्या वेळेला एका मोठ्या विशालकाय त्यांनी बर्फाला टक्कर दिली आणि त्यावेळेला जे छोटं छिद्र पडलं ते हळूहळू त्यामधून पाणी जायला लागलं आणि टायटॅनिक समुद्राला अगदी जलसमाधी घेताना आपण पाहिलेलं आहे. आणि टायटॅनिक पोच सर्वांना माहिती आहे. टायटॅनिकचा इतिहास काही जणांना माहीत आहे, काही जणांना माहीत नाही आहे. क्रिकेटच्या पटलावर आपण पुन्हा एकदा पुनरागमन करूयात. पार्थ नाईक यावेळेला गोलंदाजीसाठी आलेला आहे. पहिल्या सामन्यांमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी, फिल्डिंग आणि फलंदाजी या जोरावर त्याने सिद्धी आणि समर्थ 11 कुरुळ संघाला या स्पर्धेतील पहिला विजय प्राप्त करून दिलेला आहे. पॉवर प्लेचं अंतिम षटक टाकण्यासाठी तो गोलंदाजी मार्कवर. आणि अशा वेळेला मागील चेंडूवर सोडलेला झेल, त्याच्यामुळे आलेला आपल्या अंगावर, आपल्या डोक्यामध्ये, आपल्या विचारांमध्ये आलेला जो दबाव आहे, तो दबाव या चेंडूवर साफ साफ पाहायला मिळालेला आहे. आपल्या ॲक्शनमध्ये थोड्या अंशी पार्थ नाईकने थोडेसे बदल केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि स्ट्राइक एंडला सिद्धेश आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळचा बॉल पहा, गती चांगली आहे. गती मीडियम पेसरला जितकी असते तितकीच आहे आणि त्याच वेळेला बॉल पडल्यानंतर अँगलने आतमध्ये आलाय. टप्पा चांगला होता आउटसाइड द ऑफ स्टंप आणि विकेट किपरने चांगल्या पद्धतीने कीप केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आतापर्यंत धावांचा विचार केला तर 12 धावसंख्या आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. पार्थ नाईक पुन्हा एकदा. यावेळचा बाहेरचा बॉल बाहेर मारायचा होता, फ्रंट फूटवर आले होते, परंतु पंच नाराज आहेत. या ओव्हरमधील वाईड क्रमांक 2 आपण पाहतोय. पार्थ नाईक थोडीशी बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. आउटसाइड द ऑफ स्टंप, गाईडलाईनला किंवा वाईड लाईनला पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. अगदी टीम स्पॉन्सर सुद्धा जवळून या मॅचेसचा आस्वाद घेत आहेत. कारण आपला संघ जिंकला की मात्र डायरेक्ट रविवारी, मग कार्यक्रम जो काय आहे तो रविवारी. आणि खरोखरच काही लोक मोबाईलवर मॅच पाहत आहेत, काही लोक मोबाईलवर चॅटिंग करतायत, काही लोक या मोबाईलवर मॅच ग्राउंडमध्ये चालू असून सुद्धा मॅचचा मोबाईलवरून आस्वाद घेत आहेत. परंतु एक इथे छोटा विद्यार्थी आहे ना, तो इथे वही घेऊन आपला जो होमवर्क मॅडमने दिलेला आहे, टीचर्सने त्यांच्या दिलेला आहे, शिक्षकांनी दिलेला आहे, तो होमवर्क इथे पूर्ण करतोय.
पंचांकडे लाऊड अपील केला. अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची तितकीच कमी होती. आणि आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे, परंतु अति आत्मविश्वास कधी कधी तुम्हाला घातक ठरतो. मैदानामध्ये पार्थ नाईकने टाकलेला बॉल बॅटच्या अगदी जवळून गेला होता, परंतु बॅटला स्पर्श झाला की नाही या शंकांना मात्र मैदानामध्ये थोड्या वेळेसाठी उधाण आलं होतं. गोलंदाज पुन्हा एकदा पार्थ राईट हँड वरती विकेटने. या वेळेला किनाऱ्याला लागलाय शॉट बॅकवर्ड पॉइंटला, क्षेत्ररक्षकाला चकून बॉल चाललाय डीप थर्ड मॅन पर्यंत. क्षेत्ररक्षकाने अडवलंय बॉलला. जोपर्यंत महेशने बॉलला अडवलंय 3 धावा तर निश्चितपणे पूर्ण झालेल्या आहेत. या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या हळूहळू 16 वर पोहोचलेली आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 12 धावा 11 धावा आल्या होत्या. त्यामध्ये 2 विकेट्स आल्या होत्या, 2 डॉट बॉल आले होते आणि लगातार 2 विकेट्स आल्या होत्या. आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत दुसऱ्यांदा 3 धावा धावून काढण्याचा हा विक्रम बीसीसी आगरसूर या संघाच्या माध्यमातून ओमकार राणे खोलवर टप्प्याचा बॉल त्याच्यासाठी टाकला होता. वाडिश मिडॉपवरून क्षेत्ररक्षक होता. आता पाहूयात बॅट लेट पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचली आणि फलंदाज नॉन स्ट्राइक एंडला रनआउट होऊन माघारी परतलेले आहेत. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय आशिष म्हात्रे. न्यू बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत. आशिष म्हात्रेला आता करामत आपला कारनामा मैदानावर दाखवावा लागेल, कारण धावसंख्या कमी आहे. ओमकार राणेच्या समवेत फलंदाजी करावी लागेल. ओमकार राणेला ही जबाबदारी आपल्या अंगावर घ्यावी लागेल, कारण शेवटपर्यंत ओमकार राणे राहिला तर 50-60 धावसंख्या होऊ शकते. आणि याच प्रयत्नामध्ये असताना मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, शॉट कव्हरचा क्षेत्ररक्षक अगदी चाचपडत धावत होता. चेंडूवरची नजर हटू दिली नाही, हातामध्ये चेंडू आल्यावर पकड हालू दिली नाही आणि फलंदाज ओमकार राणे इज गॉन. पिक्चरचं हे सुंदर गाणं आणि नागराज मंजुळे यांच्या माध्यमातून एका अशा नवीन जे कलाकार आहेत त्या कलाकारांना संधी देण्याचं काम ते नेहमी करत असतात. आणि शात्रक्य माळी समाज प्रीमियर लीगचं हेच वैशिष्ट्य आहे की आपल्या समाजातील सर्व खेळाडूंना किंवा जे खेळाडू उदयोन्मुख खेळाडू आहेत त्यांना संधी देण्याचं काम करत आहेत. न्यू बॅटर प्रणय राणे आलेले आहेत. फ्रंट फूटला येऊन चेंडूला अगदी प्लेड केलेला आहे. शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. चपळाईने बॉल खाली आले. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत त्या फक्त 16. पहिल्याच बॉलवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. लगातार 2 वाईड बॉल टाकले होते, परंतु त्यानंतर 3 धाव्यांचा एक फटका आला आणि या ओव्हरमध्ये वाईड बॉलच्या 2 धावा आणि एक तिहेरी धावांचा फटका म्हणजे 5 धावा 1 विकेट. पार्थ नाईक याचं सुंदर षटक आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. ज्या वेळेला समित्र म्हात्रे त्याने या खेळाडूवर बोली लावण्याचा प्रयत्न केला. अगदी या स्पर्धेमध्ये जे टीम स्पॉन्सर आहेत त्या टीम स्पॉन्सर किंवा टीम कॅप्टनने पार्थ नाईक याला आपल्या संघामध्ये घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला होता, परंतु पार्थ नाईक सापडला. साई आणि कुरुळ संघाच्या हाती तो सापडला. गोलंदाजी मार्कवर तुषार परळकर यावेळेला आलेला आहे. स्ट्रॅटेजीमध्ये थोड्या अंशी बदल केलेला पाहायला मिळते, कारण मागील मॅचमध्ये तुषार परळकर शेवटच्या षटकामध्ये थोड्या अंशी का होईना तो महागडा साबित झाला होता. त्यामुळे कर्णधाराने यावेळेला एक आखणी केलेली आहे स्ट्रॅटेजीची की या गोलंदाजाला चला लवकर आणूयात, कारण दोनही न्यू बॅटर आहेत. त्यांना सेट होण्याच्या आधीच आपण आपल्या एका कमकुवत किंवा
आपली जी पडती बाजू आहे त्या पडत्या बाजूला पहिलं घ्यावं. शॉट एक्स्ट्रा कव्हरवरून क्षेत्ररक्षण होते, एक धाव तर निश्चितपणे पूर्ण होते. आता कमकुवत मी म्हणणार नाही, कारण तुषार परळकर यांनी खेळलेले बरेचसे मुकाबले आम्ही याची डोळा पाहिलेले आहेत. आता वयानुसार क्रिकेट किती बहरतं किंवा उभरतं या गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा तुषार परळकर यांचा खेळ असाच चांगल्या पद्धतीने बहरत राहो हीच प्रार्थना असणार आहे. स्ट्राईक एंडला प्रणय राणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आशिष म्हात्रे त्यांच्या समवेत आहेत. पाहूयात काय करतायत. ओहो, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळलेला आहे. आउटसाइड दी ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग होती. पडल्यानंतर खूप जास्त चेंडूने वळण घेतलं. फलंदाजांचं कोणतंही फुटवर्क किंवा पदलातित्य पाहायला मिळालं नाही आउटसाइड दी ऑफ स्टंप. आणि गाईडलाईनच्या तिथूनच मला असं वाटते बॉल ट्रॅव्हल झाला असावा विकेट किपरच्या हातामध्ये आणि वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ 18 धावा. प्रणय राणे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या अगदी जवळून बॉल गेलाय, परंतु हा चेंडू बॅटला का लागला नाही. आता या काचं उत्तर सापडायचं असेल किंवा शोधायचं असेल तर शोधावं लागेल, कारण गोलंदाजाने टाकलेला हा स्लोवर वन बॉल गती कमी केली होती, टप्पा थोडासा पुढे केला होता आणि या गोलंदाजाकडे चतुरता, चलाकता, चाणाक्ष, बुद्धिमत्ता आणि या बुद्धिमत्तेच्या जोरावर अचूक टप्पा भेदक टप्प्यावर बदलित करतोय गोलंदाज तुषार परळकर. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने आहा राईज होणारा बॉल पडल्यानंतर काही चेंडू या विकेटवर राईज होतात आणि स्पेशली या एंडने होत आहेत. सो स्पेशली त्याचा सुद्धा फायदा घेत असताना तुषार परळकर पाहायला मिळते. चला, आपलं खूप चांगलं होत आहे, जास्त टाइमपास करण्याची आवश्यकता नाहीये. आपल्या बॉलिंग मार्कवर लगेचच तो अगदी स्पीडली धावत येतोय, चालत येतोय आणि आपल्या गोलंदाजीला प्रारंभ सुद्धा करतोय, कारण ही वेळ वाचवायची असेल तर ते वाचवणं सुद्धा फार गरजेचं असणार आहे. आणि पाहूयात एकंदरीत काय घडतंय. तुषार परळकर गोलंदाजी मार्कवर आता वेट केलंय, वॉच केलंय, दाखवलंय सीमा रेषेचं हे बंधन तोडलेली आहेत आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा रेषा पार. ते मावळे हे ज्या ताकदीचे, ज्या दमाचे आणि त्यांचा इतिहास वाचल्यानंतर तुम्हाला कळत असणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कशा पद्धतीचे होते, किती ताकदीचे होते. आणि या वेळेला तुषार परळकरने टाकलेला हा तेज तर्रार बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातातून निसटला, विकेट किपरला सुद्धा चकवलं. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक मात्र मोठी धाव घेतोय. वाईड +1 = 2. धावसंख्येत 2 ने वाढ झालेली आहे. 24 धावसंख्या, 24 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 30 यार्ड सर्कलमध्ये शॉट थर्ड मॅन, शॉट बॅकवर्ड पॉइंट, शॉट वायडिश फाईन लेग आपण पाहतोय, शॉट एक्स्ट्रा कव्हर आहे, वायडिश लॉंग ऑफ आहे, वायडिश लॉंग ऑन आहे, मिड विकेट डीप स्क्वेअर लेग, अशा पद्धतीची ही सजावट. तुषारने टाकलेला हा स्लोवर वन बॉल अलॉंग द कार्पेट मिड विकेट रिजन मध्ये वाडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक अगदी पार्थ नाईक जोपर्यंत चेंडू खाली पोहोचेल, चेंडूला सुपूर्त करेल, तोपर्यंत एक धावेची ही पूर्तता आपल्याला पाहायला मिळते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या झालेल्या आहेत त्या 25 धावा. 25 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. BCC आगरसुरे पहिला सामना अर्थातच कुरुळ संघाने जिंकला होता. सिद्धी आणि समर्था 11 कुरुळ संघाने जिंकला होता आणि साई इरा पुरस्कृत BCC आगरसुरे या संघाने दुसरा सामना जिंकला होता. आणि हेच एकमेकांच्या विरोधामध्ये आता ठाकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. लो स्कोरिंग मॅच आहे. आतापर्यंत खूप कमी धावा आलेल्या आहेत आणि या वेळेला फटका चांगला आहे. रिव्हर्स खेळलेत, बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पार प्रणय राणेच्या पाठमधून आलेला आहे. हा 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 कार चौकार. धावसंख्या झालेली आहे ती 29.
धावा आम्ही म्हणत होतो की कमी गतीने येत आहेत किंवा धावांची गती वाढणं गरजेचं आहे. 4 विकेट्स गेल्यानंतर तो दबाव, ते दडपण आशिष म्हात्रे आणि प्रणय राणे कशा पद्धतीने हाताळतील हा मोठा प्रश्न होता. परंतु आलेले लगातारचे 2 चौकार या धावसंख्येला मोठ्या किंवा जी धावगती अपेक्षित होती, ज्या धावगतीच्या जवळपास नेऊन ठेवलेलं जरूर आहे. हळूहळू मैदानामध्ये स्त्री वर्गाची सुद्धा थोडीशी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्या सर्व स्त्रियांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय, महिलांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अर्थातच tenniscricket.in च्या माध्यमातून जे लाईव्ह प्रेक्षक जोडलेले आहेत त्या सर्वांचं क्षत्रिय समाज माळी समाज प्रीमियर लीगमध्ये मी क्षत्रक्य माळी समाज प्रीमियर लीगमध्ये मी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. ओव्हर क्रमांक 4 मध्ये पार्थ नाईक पुन्हा एकदा आपल्याला अवतरलेला पाहायला मिळतोय आणि पार्थ नाईक कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, कारण मागील ओव्हरमध्ये थोडंसं खर्चीकरण झालेलं आहे, आता थोडंसं वाचवाव्या लागतील. पार्थ नाईकने टाकलेला ओव्हर पिच बॉल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू खाली आले होते, झेल पकडण्याची नामी संधी आणि आहा पार्थ नाईकने टाकलेला हा स्वतःच्या हातामधून जो गोळा आला होता, म्हणजे थ्रो फेकला होता, तो थ्रो अगदी पकडायचा होता आणि स्टंपला लावायचा होता आणि तितक्यातच तो बॉल निसटला. 2 धावा दोनही फलंदाजांनी धावून पूर्ण केलेल्या आहेत. मैदानाच्या बाहेर जो कोणी आग पेटवलेली आहे ती आग आटोक्यात आणायची आहे. मैदानामध्ये धूर येतोय, याची दक्षता घ्यायची आहे. आता थंडीचा मोसम नाहीये. आशिष म्हात्रे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत, बॅटच्या स्पष्ट कडेला टॉपला बॉल लागतोय आणि इथे मात्र समित्र म्हात्रे चपळाईने बॉल खाली पोहोचलेत. आशिष म्हात्रे चालले आहेत. आमचे RCFचे फ्रेंड्स, आमचे मित्र अभयजी घरत आणि समीरजी पडवळ सुद्धा आम्हाला मुख्य मंचावर दिसत आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये मी सहर्ष स्वागत करतोय. दोनही पखवाज वाजवण्यामध्ये अगदी माहीर असणारे हे दोनही व्यक्तिमत्व आहेत आणि क्रिकेट या विषयामध्ये अगदी त्यांचा तो जिव्हाळ्याचा विषय आहे आणि नेहमी आम्हाला कुठेही क्रिकेटचे मॅचेस असले की ते नेहमी पाहायला मिळतात. आहा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. विक्रांतसाठी पार्थ नाईकने टाकलेला बॉल हा अगदी जास्त गतीचा होता, फुलर रेंजचा होता, रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला होता, बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल आलेला आहे. 31 धावसंख्या स्कोर कार्डवर. 5 विकेटच्या पतनानंतर आपण हा सामना पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये आहेत. पार्थ नाईकने अजूनही या मॅचवर होल्ड बनवलेला आहे. आपल्या बॉलिंगने या स्पर्धेमध्ये आपला दरारा पेश केलेला आहे. फुल टॉस टाकल्यानंतर तो कसा विक्रांतच्या माध्यमातून सोडला जाईल. चाललाय बॉल डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. षटकार. धावा जितक्या गतीने आवश्यक होत्या तितक्या आलेल्या नाहीयेत. महत्वाचे फलंदाज स्वस्त्यामध्ये बाद झालेले आहेत, त्यामुळे हे टेन्शन वाढणारच. आणि पार्थ नाईक पुन्हा एकदा कमबॅक करण्याच्या उद्देशाने, स्टंप उडवण्याच्या उद्देशाने
यावेळेला स्तंभ टू स्तंभ गोलंदाजी करतोय आणि तीच तर गोलंदाजी करत असताना बॉलिंगवर आपल्या कंट्रोल राहत नाही आणि ते कंट्रोल नसल्यामुळे कधी कधी फुलटॉस पडतायत, कधी कधी स्क्वेअर मारायचे चेंडू पडतायत. प्रतिस्पर्धी संघ मात्र या वाहत्या नदीमध्ये हात धुण्याचा प्रयत्न जरूर करतायत. धावसंख्या झालेली आहे ती 38 धावा, 38 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. चांगलं चाललं होतं. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यानंतर 3 चेंडू डॉट टाकले होते पार्थ नाईकने आणि त्यानंतर एक षटकार आणि त्यानंतर वाईड बॉल. आणि खरोखरच थोडंसं विचार विनिमय करावं लागेल कर्णधाराला. आहा, परंतु स्वतःने जे ठरवलंय, हमने जो सोचा है वो सोचा है आणि त्याच तत्वावर चालत असताना पार्थ नाईकने यावेळेला क्लीन बोल्ड केलेला आहे फलंदाज विक्रांत याला आणि तो जातोय मैदानाच्या बाहेर. धरणे सर, आपण या 5व्या मॅच मध्ये आहोत आणि 5व्या मॅच मध्ये पहिल्या सत्रामध्ये ज्या ज्या संघांनी फलंदाजी केलेली आहे त्या संघांनी थोड्या अंशी स्ट्रगल केलेला आहे. कारण थोडासा दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. मोठे फटके मारून जास्तीत जास्त धावसंख्या उभा करण्याचा जो मानस आहे, जी घाई गडबड आहे आणि त्या घाई गडबडीमध्ये त्या त्रिधा तिरपीटमध्ये इथे मात्र अडकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटकामध्ये कुणाल पाटील यावेळेला गोलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये आलेले आहेत. न्यू बॅटर मैदानामध्ये मोक्ष गुंजाळ यावेळेला आलेला आपल्याला पाहायला मिळत. स्ट्राईक एंडला प्रणय राणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 38 धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते, जिथे 6 विकेटचं पतन झालेलं आहे. पार्थ नाईक याची जबरदस्त गोलंदाजी ओव्हर क्रमांक 4 मध्ये आणि 2 मध्ये आपण पाहिलेली आहे. समित्र म्हात्रे या कुरुळ संघाचा, अर्थातच सिद्धी आणि समर्था 11 कुरुळ संघाचं एक जबाबदारी नेतृत्व आणि कर्णधार पदाची ही भूमिका ते बजावत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चला, खूप जास्त डिले होतोय कुरुळ संघ, कारण वेळ तुमच्यासाठी थांबवणार नाही आहोत आम्ही. राईट हँड राऊंड विकेटने यावेळेला स्कूप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाने बॉलला पकडण्याऐवजी अडवलंय. आता जे केलंय ते योग्य केलंय असं मी म्हणेन, कारण जर सोडला असता तर चौकार निश्चित असता. इट्स ओके, होता है आपको करना पडेगा, कारण प्रॅक्टिस करण्याशिवाय पर्याय नाहीये. नाईट क्रिकेट स्पेशली तुम्ही ज्या वेळेला खेळता, लाईट्स मध्ये खेळता आणि लाईट्स मध्ये बॅटिंग बॉलिंग इट्स ओके ती होते, परंतु फिल्डिंग करत असताना लाईट्स मध्ये बॉलला जज करणं इट्स टफ. कारण ज्या वेळेला तुम्ही बॉल तुमच्या जवळ येतो, तुमच्या समोर येतो, त्यावेळेला बॉलचा अंदाज घेणं फार कठीण असतं. कुणाल पुन्हा एकदा आता रिव्हर्स, या वेळेला गॅप शोधलेली आहे. बॅकवर्ड पॉइंटचं क्षेत्र खाली आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आलाय चौकार. थँक्यू सो मच. धावा झालेल्या आहेत त्या या चौकाराच्या मदतीने. 42 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. प्रणय राणेने खेळलेला हा रिव्हर्स फटका, प्रणय राणेची आतापर्यंतची ही तिसऱ्या चौकाराची ही मजल आपण पाहिलेली आहे. 3 चौकार मारून धावसंख्येला थोडंसं पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. या 4 बॉलमध्ये किती धावा येतील? कुणाल पाटील मागील मॅच मध्ये सुद्धा थोडासा खर्चिक पाहायला मिळाला आणि या मॅच मध्ये थोड्या अंशी स्वतःची गोलंदाजी कंट्रोल मध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय, परंतु क्षेत्ररक्षकाने या चेंडूवर फेकलेला लेट थ्रो आणि त्यामुळे पूर्ण झालेल्या कंप्लीट झालेल्या 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 44 धावा. 6 विकेटच्या पतनानंतर आपण पाहतोय क्रिकेटचा खेळ हा सरड्यासारखा रंग बदलत असतो आणि या मैदानावर जे खेळाडू खेळत आहेत, अमितदादा नाईक यांच्या माध्यमातून जी स्पॉन्सर्ड केलेली एक सुंदर जर्सी अंगावर परिधान केल्यानंतर या स्पर्धेची शोभा अधिकच वाढताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळलेला आहे. क्षेत्ररक्षकाला मोठी धाव घ्यावी लागली, त्याच्या हातामध्ये बॉल सापडलाय, परंतु इथे पहा, आहा, कुठे फेकायचं आणि या विवंचनेमध्ये इथे मात्र फलंदाज स्ट्राईक एंडला रनआउट होण्याऐवजी नॉन स्ट्राईक एंडला झालेले आहेत.
रनआउट झाले. तिथून तुषार दादांनी आम्हाला हात केला की ह्या 2 धावा नाही आहेत तर एकच धावा आहे. कधी कधी सिनियर खेळाडूंच्या बॉडी लँग्वेज वरून वाटत नाही की त्यांच्या मनामध्ये इतके कॅल्क्युलेशन चालू असतात. एक धाव किती महत्वाची आहे हे त्यांनी जवळून पाहिलेलं आहे. आहा, आता पहा विकेट कीपर कडून चुकी. बॉल चाललाय डीप थर्डमॅन लॉंग स्टॉप रिजन मध्ये सीमारेषेच्या पलीकडे. नशिबाचा चौक. बाकी आहे. शेवटच्या बॉलवर काय घडणार. राईट हँड राऊंड विकेटने कुणाल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पिछा करतोय. चेंडू खाली पोहोचले. चेंडूला अडवले. चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. आणि फेकी चांगली झाल्यामुळे तिसरी धावेसाठी आलेला फलंदाज यावेळेला रनआउट होणार. 49+2 म्हणजे 51 धावा झालेल्या आहेत जिंकण्यासाठी निर्धारित 5 षटकांमध्ये. म्हणजेच 30 चेंडूंमध्ये 52 धावांची आवश्यकता असणार आहेत. नेक्स्ट मॅच प्रितेश. श्रावणी स्पोर्ट्स चौल आणि आदिश्री स्पोर्ट्स कारले या दोनही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतोय की टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचं आहे. हॅलो, चला श्रावणी स्पोर्ट्स चौल आणि आदिश्री स्पोर्ट्स टीम कॅप्टन, चला लवकरात लवकर या इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे अशी आयोजकांकडून सूचना आलेली आहे. जो संघनायक उपस्थित नसणार आहे, जर प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक ओके, आदिश्री स्पोर्ट्सचे टीम कॅप्टन इथे आलेले आहेत. मीरज गरत, श्रावणी स्पोर्ट्स, चला या लवकर. टॉस करण्यासाठी उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून आता सध्या कोचच्या भूमिकेमध्ये, एका मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये असतात बऱ्याच वेळेला असे आमचे परम मित्र अभयजी घरत इथे आलेले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतोय. एका बाजूला श्रावणी स्पोर्ट्स चौल तिसऱ्या आणि चौथ्या मुकाबल्यामध्ये जिंकलेले हे दोन संघ 6व्या सामन्यामध्ये एकमेकांच्या समोर आलेले आहेत. टॉस करण्याची विनंती करतोय. श्रावणी स्पोर्ट्सने टेल्स कॉल केलेला आहे आणि हेड पडलेला आहे. सो कारले संघ टॉस जिंकलेला आहे. डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण करा. एकंदरीत पहिला सामना खूप जास्त फसला होता. शेवटच्या चेंडूवर 2 धावांची आवश्यकता असताना तो चेंडू हातात नशिबाने गेला आणि तुम्ही तो सामना जिंकलात. आणि त्यानंतर आता टॉस जिंकलेला आहे. डिसिजन काय असणार आहे? क्षेत्ररक्षणच करू. बॉलिंग चांगली पडते आमची. थोडीशी मिसफील्ड झाली त्याच्यामुळे मॅच आमची लास्टच्या चेंडूपर्यंत गेली, नाहीतर आम्ही थोडा आधीच जिंकलो असतो. एकंदरीत पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करणं थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आतापर्यंत पाहायला मिळालेलं आहे पहिल्या 5 मॅचेस पर्यंत. आणि तो विचार करता प्रतिस्पर्धी संघाला किती धावांवर रोखण्याचा तुम्ही प्रयत्न कराल?
50 रन्सच्या आतमध्येच रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. आदिश्री स्पोर्ट्स कार्ले संघाने टॉस जिंकलेला आहे. 6व्या सामन्यामध्ये ते गोलंदाजी करताना पाहायला मिळणार आहेत. श्रावणी स्पोर्ट्स चौल संघाला त्यांनी फलंदाजीचं आमंत्रण दिलेलं आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका. माळी समाज प्रीमियर लीगचा हा थरार 3ऱ्या पर्वामध्ये 6व्या मॅच पर्यंत येऊन ठेपलेला आहे. परंतु 5वा सामना कोणता संघ जिंकणार? एका बाजूला BCC आगरसुरे आहे, दुसऱ्या बाजूला कुरुळ संघ आहे. कुरुळ संघ या स्पर्धेमध्ये आपला दबदबा दरारा पेश करण्यासाठी जाणला जातो. पार्थ नाईक पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच झाला होता. BCC आगरसुरे संघासाठी अनिरुद्ध पाटीलचा जर खेळ बहरला, चांगली गोलंदाजी 2 ओव्हरचा स्पेल जर चांगला झाला, त्यामध्ये त्याने जर विकेट्स प्राप्त केल्या तर मात्र BCC आगरसुरे संघ जिंकू शकतो. परंतु जर आणि तर या पारड्यांमध्ये कोणता संघ वरती राहील, कोणता संघ खाली राहील हे मला माहीत नाही. कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करूयात, आवाज ऐकूयात निशांत पाटील यांचा. ओव्हर टू यू. धन्यवाद कपिल, ज्यांचा आवाज आपण ऐकलात. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतोय. आपण आहोत आझाद कुरुळच्या मैदानावरती, जेथे खऱ्या अर्थानं छत्राक्य माई समाज प्रीमियर लीग आपण पाहतोय. ज्या समाजामध्ये आपण पाहिलं तर सर्व दिग्गज मान्यवर या ठिकाणी दुपारच्या सत्रामध्ये आले होते. सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचं उद्घाटन केलं आणि पाहता पाहता आता ही स्पर्धा खऱ्या अर्थानं सुरू झालेली आहे. आता सुरू असणारा सामना, एका बाजूला साई इरा पुरस्कृत BCC आगरसुरे, दुसऱ्या बाजूला सिद्धी अँड समंथा 11 कुरुळ, या दोन संघादरम्यान हा क्रिकेटचा थरार. एका बाजूला पंचांचा अर्थात इशारा आलेला आहे, जाऊया मॅचच्या दिशेनं. 52 धावांची गत असताना स्ट्राईक एंडवरती फलंदाज या ठिकाणी गौरव राऊत आणि नॉन स्ट्राईकला सौमित्र आहे. आहा, पहिलाच बॉल, प्रचंड वेग, गोलंदाज आपण पाहिलं तर या ठिकाणी अनिरुद्ध पाटील आलेले आहेत. पहिल्याच बॉलवरती खूप चांगला वेग होता, टप्प्यावरती नियंत्रण होतं आणि एक क्लास किंवा त्याच वेळेला चांगली गुणवत्ता आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवरती 52 धावेंचं टार्गेट, त्याच्यामुळे पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आहा, प्रचंड वेग, पुन्हा एकदा खोल टप्प्याचा बॉल डिग आउट केलं, पाठवलं एक्स्ट्रा कव्हरला, 1 धाव तर केली आहे. दुसरीचा प्रयत्न करतायत जरूर, परंतु चांगला थ्रो केलाय. चांगल्या पद्धतीने सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही संघांकडून. संत, सुरक्षित आणि सेन्सिबल अशी सुरुवात मैदानावरती पाहायला मिळते. आझाद कुरुळचं मैदान आपण पाहतोय, खऱ्या अर्थानं सर्व ग्रामस्थांची खूप मेहनत आहे. कित्येक वर्ष आपण पाहतो या मैदानावरती डेच्या मॅचेस, नाईटच्या मॅचेस, प्रीमियर लीग अशा विविध स्पर्धा होत असतात. आणि आपल्या अलिबाग तालुक्यामधील नव्हे तर रायगड जिल्ह्यातील असं नामवंत मैदान आहे, ज्या मैदानावरती प्रत्येक खेळाडूला खेळण्यासाठी नेहमीच एक आनंद वाटतो. पुन्हा एकदा आहा, लोअर फुल टॉस बॉल, अगदी डिफेन्सिव्ह पद्धतीने स्टिअर केलं, एक्स्ट्रा कव्हरला बॉलला पाठवलं, एक सिंगल धाव घेतली आहे. 1-1 धावेच्या साह्यानं संघ पुढे सरकतोय. परंतु तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असताना इथे नक्कीच तुम्हाला तो त्या पद्धतीचा खेळ खेळायचा आहे. 52 धावेचं टार्गेट आहे, त्याच्यामुळे सरासरी तुम्हाला ॲव्हरेज किती ठेवायचं आहे या अनुषंगानं खेळणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. कधी आपल्याला ॲग्रेसिव्ह व्हायचं आहे, कधी शांत खेळायचं आहे, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आहा, लोअर फुल टॉस बॉल, खोलो टप्प्याचा बॉल होता, मिड ऑनच्या दिशेनं बॉल गेला. धावा घेण्याचा बिलकुलही प्रयत्न दिसून येत नाहीये. डॉट बॉल मैदानावरती येतोय. मैदानाच्या सभोवताली आपण पाहिलं तर आज बरेचसे प्रेक्षक मात्र या ठिकाणी आलेले दिसत आहेत. खऱ्या अर्थानं या ठिकाणी माई समाज जो आहे, खऱ्या अर्थानं ती एकी आपल्याला दिसून येत आहेत. अजून सुद्धा बरेचसे जे ज्येष्ठ मंडळी आहेत, रसिक प्रेक्षक आहेत, येणाऱ्या 2 दिवसामध्ये येणार आहेत. चांगला बॉल आहे, टप्पा पडला, तदनंतर स्लाइटली टर्न झाला, प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला पूर्णपणे बीट केलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती फक्त 2 आलंय. अनिरुद्धने सुद्धा आपल्या गोलंदाजीचा केलेला सराव आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी दाखवलेला आहे. शेवटला बॉल असेल, शेवटल्या बॉलवरती सौमित्र म्हात्रे, एक ॲग्रेसिव्ह फलंदाज, आक्रमक फलंदाज, त्याला सुद्धा या ठिकाणी शांत बसवलेला आहे. शेवटल्या बॉलवरती काय होणार? आहा, शेवटला बॉल देखील या ठिकाणी टप्पा पडला, स्लाइटली टर्न झाला. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झालेला आहे आणि फक्त 2 धावा त्याने धावफलकावरती दिलेल्या आहेत.
आत्तापर्यंत सगळ्यात एका षटकामध्ये कमी धावा देणारा खेळाडू म्हणून अनिरुद्धची आता नक्कीच या ठिकाणी ओळख झालेली आहे. परंतु आताच जेव्हा अगोदरची इनिंग चालू होती तेव्हा एक प्राथमिक शाळेतला मुलगा आमच्या इथे साईडला शेजारी बसून तो त्याचा अभ्यास करत होता. जो 5वीला आहे, शाळेतून त्याला जो अभ्यास दिला होता तो अभ्यास करत होता. आणि तेव्हा मला आठवण आली आणि मी सगळ्यांना हेच सांगतोय की आताच्या जमान्यामध्ये मित्रांनो हे स्पर्धात्मक युग आहे. मग या स्पर्धात्मक युगामध्ये जगत असताना तुम्हाला शिक्षण फार महत्त्वाचं आहे. कारण मी वारंवार हेच म्हणत असतो की जेव्हा जेव्हा मित्रांनो आपल्या लग्न करण्याची वेळ येते तेव्हा 2 प्रश्न तुम्हाला नेहमी विचारतात. एक तुमचं शिक्षण आणि दुसरं तुम्ही जॉबला कुठे आहात. त्यामुळे शिक्षणासाठी नक्कीच तुम्हाला फोकस करणं गरजेचं आहे. मग तुमचे कबड्डीचे खेळ असतील, बैलगाडी असतील किंवा इतर खेळ असतील ते खेळायचं आहे. परंतु पहिला फोकस हा आपला शिक्षणावरतीच असला पाहिजे. येस अमित दादा या ठिकाणी बघा ज्यांच्या माध्यमातून आपण ज्या ज्या खेळाडूने आपल्या अंगावरती टी शर्ट घातलेले त्या प्रत्येक टी शर्टवरती अमित दादांचं नाव आहे. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्पॉन्सरशिप दिले आणि ते सुद्धा माझ्या मताशी सहमत आहेत की तुमचे हे क्रिकेटचे खेळ बैलगाडीचे खेळ चालूच राहतील परंतु शिक्षण हे आपल्या ठराविक वेळेपर्यंतच मिळतं. त्यानंतर तुमची शिक्षणाची जी इच्छाशक्ती आहे ती तेवढी राहत नाही. त्यामुळे त्या वयामध्ये शिक्षण घेणं हे फार गरजेचं आहे. धरणे गुरुजी सुद्धा बघा प्राथमिक शाळेचे शिक्षक आहेत देखील तरी सुद्धा या ठिकाणी आमच्या समवेत जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ते येत असतात. जाऊया मॅचच्या दिशेनं. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. 1 धाव एक्स्ट्रा अतिरिक्त वाढणार आहे. आतापर्यंत धावसंख्या 3 धावा दफलकावरती आलेल्या आहेत. चांगल्या पद्धतीने सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही संघांकडनं. 52 धावांचं टार्गेट आहे ते पूर्ण करत असताना दमछाक झाली आहे ती म्हणजे क्रूड संघाची. आहा जबरदस्त फटका तडाके बंद स्ट्रोक पाठवलं सरळ सीमारेषा पार येतोय एक दणदणीत षटकार. आहे 25 रन्स क्षमा असावी. 25 षटकार या ठिकाणी मात्र अर्थातच या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. थोडीशी मिस्टेक या ठिकाणी झालेली आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा. अर्थातच धावफलकावरती फक्त 9 धावा झालेल्या आहेत. आहा टप्पा पडला तदनंतर या ठिकाणी पंचांनी मात्र नक्कीच वाईट चेंडू मात्र सांगितलेला आहे. 1 धाव एक्स्ट्रा मात्र वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. बघा 52 धावेंचं टार्गेट आहे ते पूर्ण करत असताना गोलंदाजाने प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना अजूनपर्यंत तरी संपूर्णपणे बांधून ठेवलंय. आहा पुन्हा एकदा बॅकफुटला गेला स्लाइस करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने गेला. एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. परंतु या मैदानावरती बघा जसं या ठिकाणी वेळ पुढे जाते क्लायमॅटिक कंडिशन पूर्णपणे चेंज झालेल्या आहेत. कारण रात्रीचे दव तुम्हाला सर्वांनाच माहिती आहेत. मग अशा वेळेला फलंदाजांना मोठे स्ट्रोक मारणं तेवढं मात्र सोपं नसतं, कठीण होऊन जातं. बॉल सुद्धा थोडा ओलसर होतो किंवा खेळपट्टी आपण पाहतोय हे मैदान संपूर्ण ओलं होतं. मग अशा वेळेला जेव्हा चेंडू मात्र ग्राउंड शॉट आपण खेळलात तर ओला होत असतो. त्यामुळे आता धावांचा जो ग्राफ आहे तो हळूहळू मात्र आपल्याला कमी होताना दिसेल. 11 धावा दफलकावरती 11 रन्स ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा या ठिकाणी प्रणय बॅटची एज चेंडू हवेमध्ये फ्लाइंग स्लिप मध्ये एक पकडलाय कॅच फलंदाज बाद. आणि त्यांच्या माध्यमातून व्हर्सटाईल डीजे ऑपरेटिंग आपण पाहतोय. कधी अर्थातच कोळी गीत, कधी भक्तिगीत किंवा कव्वाली किंवा अन्य सारी हिंदी गीते, मराठी गीते, जुनी गीतं, नवीन गीतं अशी विविध गीत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतील. आणि त्यामुळे नक्कीच एक फेमस असे डीजे ऑपरेटर लवेश आपण पाहतोय जे स्वतः खूप चांगल्या पद्धतीने कॅमेरा ऑपरेटर सुद्धा आहेत. चांगले खऱ्या अर्थानं आपण बघा स्कोर अपडेटर सुद्धा आहेत आणि त्याच वेळेला डीजे हा त्यांचा मुख्य छंद आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. आतापर्यंत धावफलकावरती 11 धावा झालेल्या आहेत. 52 धावेंचं टार्गेट आहे त्यापैकी 11 धावा धावफलकावरती आल्यात. आता 52 धावेंचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. अजूनही 20 बॉल आपल्याकडे शिल्लक आहेत. 41 धावेंची गरज आहे.
पुन्हा एकदा गोलंदाज प्रणय राणे. आहा, बॅटची एज लागली आहे इथे, मात्र चेंडू जागीच थांबलाय. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक बॉलवरती मोठ्या धावा येणं किंवा त्याच वेळेला मोठा फटका येणं फार गरजेचं आहे, परंतु अशा वेळेला कधी कधी चांगला चेंडू असेल तर सन्मान देणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत शेवटला बॉल असलेली षटकातील. पुन्हा एकदा प्रणय राणे. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेनं वन बाउन्स सीमारेषा पलीकडे येतोय चौकार. आता 15 धावा झालेल्या आहेत, 15 रन्स ऑन स्कोरबोर्ड. सन्माननीय समीरजी पडवळ साहेब या ठिकाणी मात्र आलेले आहेत. त्यांचा सत्कार अर्थातच रायगड जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय अमितजी नाईक साहेब यांच्या वतीनं आपण या ठिकाणी पडवळ साहेब यांचा यथोचित यथायोग्य सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे. आपण पाहतो इथे आता धावफलकावरती 15 धावा झालेल्या आहेत. येणाऱ्या 18 बॉल आणि 37 धावींची गरज आहे. 18 चेंडू आणि 37 धावींची गरज असताना येथे पाहूया दोनही संघ आता दोलायमान स्थितीमध्ये आहे. येथून खऱ्या अर्थानं सिद्धी अँड समंता 11 कुरुळ संघ देखील विजयी होऊ शकतो किंवा त्याच वेळेला साई इरा पुरस्कृत BCC आगरसुरे हा देखील संघ विजयी होऊ शकतो. दोनही संघांना समसमान या ठिकाणी संधी आहेत. पाहूया कोणता संघ या ठिकाणी जिंकून मात्र पुढील फेरीसाठी पात्र होतोय. त्यासाठी हा संघर्ष, ही मेहनत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 37 धावींची गरज असताना गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय ज्याने पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 2 धावा दिल्या आणि आपल्या स्पेलमधील आता शेवटली ओव्हर हाताळण्यासाठी तो मात्र या ठिकाणी अनिरुद्ध आलेला आहे. 18 बॉल जिंकण्यासाठी 37 धावींची गरज. ॲज पर इंटरनॅशनल रूल यू हॅव टू कंपल्सरी चेस. हा नियम नाहीये इथे. इथे तुम्हाला खऱ्या अर्थानं जर स्कोर लेवल झाली तर मात्र सुपर ओव्हर हे मात्र देण्यात येणार आहे. त्यामुळे अजून एक या ठिकाणी ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल का? चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफच्या दिशेनं. पहिल्याच बॉलवरती फलंदाजा बाद. Everybody come on, let's get down. गुरुजी, क्रिकेटच्या क्षेत्रामधील जे आपले ज्येष्ठ खेळाडू आहेत ते असे सांगत आहेत की पूर्वीचे चेंडू जे होते ना खन्नाचे वगैरे ते एवढे जात नसायचे. क्वचित तुम्हाला कधी षटकार बघायला मिळाला तर, परंतु आताच्या या मॉडर्न क्रिकेटमध्ये, या आधुनिक क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रत्येक चेंडू आपण पाहिलं तर मिसटायमिंग फटका सुद्धा षटकाराच्या बाहेर जातो. मग अशा वेळेला गोलंदाजांची दमछाक ही वारंवार आपल्याला पाहायला मिळते. परंतु ओमकारने अनिरुद्धने सांगून दिलंय की तुमच्याकडे चांगली लेंथ असेल, तुमच्याकडे चांगली खऱ्या अर्थाने दिशा असेल तर तुम्ही सुद्धा फलंदाजावरती आक्रमण करू शकता, हावी होऊ शकता. फक्त तुमचा आत्मविश्वास हा फार महत्वाचा आहे. तेच दाखवले अनिरुद्धनं. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतल्यानंतर आता पाहूया नवीन फलंदाज मैदानावरती आलाय आदित्य म्हात्रे. आहा, प्रचंड वेग, खोलवर टप्प्याचा बॉल फलंदाजाला पूर्णपणे ब्लॉक केलंय. धावा बनवायच्या तर कशा पद्धतीने बनवायच्या, जसा की वाळवंटामध्ये पाण्याचा थेंब मिळावा अशा पद्धतीने इथे आता धावांसाठी त्रस्त झालेले आहेत फलंदाज. 2 बॉल डॉट गेलेत. येणारे 16 बॉल 37 धावेंची गरज. शक्य अशक्य असे आव्हान सिद्धी अँड समंथा 11 कुरुळ या संघासाठी आहे. बॅटची एज लागली आहे का, पंचांकडे अपील केले आणि ते मात्र कॉड बिहाइंड द विकेट, फलंदाज बाद.
कुरळी या संघामुळे, परंतु या संकटावरती मात करावी लागेल. या संकटाला निधड्या छातीनं सामोरं जावं लागेल. क्रिकेटच्या खेळामध्ये अशी संकट कित्येक वेळेला आली, जी ज्यांनी पूर्ण केली ते खऱ्या अर्थानं नामवंत झाले. आहा, इथे मात्र स्टीअर करण्याचा प्रयत्न, हलक्या त्याने सॉफ्ट हँडने खेळलेला हा चेंडू एकच सिंगल मात्र पाहायला मिळते. त्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये जेवढी चॅलेंजेस येतील ती तुम्ही स्वीकारला, त्याच्यामध्ये ते यश प्राप्त केलं तर तुमचं क्रिकेटमध्ये तुम्हाला व्हॅल्यू दिली जाईल. कारण जर तुम्ही क्रिकेटमध्ये चॅलेंजेस स्वीकारलं नाहीत तर बरेचसे खेळाडू पण पाहतोय 30 वर्ष क्रिकेट खेळले, 40 वर्ष क्रिकेट खेळले, तालुक्याच्या बाहेर सुद्धा त्यांना जाता आलं नाहीये. चांगला बॉल, तितका चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे मात्र या ठिकाणी वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला आणि इथे मात्र काहीतरी वेगळं घडताना आपल्याला पाहायला मिळालं. कारण एक धाव तर घेतली आहे, एक धावेच्या साह्यानं धावफलकावरती 17 धावा आलेल्या आहेत. आता 13 बॉल 35 धावेंची गरज, 35 रन्स रिक्वायर्ड आणि तुमच्याकडे फक्त 13 बॉल्स आहेत. अंतिम बॉल असले षटकातील अनिरुद्ध पाटील, जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. आहा, येथे मात्र चांगला फटका आणि मात्र पंचांचे अर्थातच हात या ठिकाणी एक साईडला म्हणजेच बीमर स्वरूपाचा बॉल आणि षटकार. आता या ठिकाणी दंडगुजी सांगत आहेत की आतापर्यंत 24 धावा झालेल्या आहेत. आता 13 बॉल आणि 28 धावेंची गरज. बघा, सुखाचा संसार, प्रपंच सगळं काही नीटनेटकं चालू होतं. वीज कोसळली आणि संसार उद्ध्वस्त झाला. एका षटकाराने होत्याचं नव्हतं केलं. इक्वेशन पूर्णपणे आता या ठिकाणी एकदम सोपं होताना पाहायला मिळते. आहा, फ्री हिटचा बॉल आणि तुम्ही मात्र या ठिकाणी निर्धाव गेला. त्यामुळे नक्कीच इथे थोडं निराश असतील फलंदाज. 3 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचतील ते म्हणजे 24च्या घरामध्ये. येणारे 12 बॉल 28 धावेंची गरज. शक्य अशक्य असं आव्हान मैदानावरती पाहायला मिळते. परंतु या आझाद कुरळीच्या मैदानावरती आपण कित्येक वेळेला पाहिलं मोठमोठी आव्हाने सुद्धा पूर्ण झालेली आहेत. कित्येक वेळेला एक अनोखे असे निर्णय आपल्याला पाहायला मिळतील, अनोखे असे आपल्याला रिझल्ट पाहायला मिळाले. त्यामुळे 12 बॉलमध्ये 28 धावेंची गरज असताना येथे जर चांगली गोलंदाजी झाली तर खऱ्या अर्थानं BCC आगरसुरे संघ या मॅचवरती, या सामन्यावरती आपलं वर्चस्व आणि प्रभुत्व प्रस्थापित करेल. नवीन गोलंदाज मैदानावरती आता केतन राऊत आलेला आहे. संपूर्ण जबाबदारी त्या खांद्यावरती असेल. जर सिद्धी अँड समंता 11 कुरळ या संघाला जिंकायचं असेल तर आता या षटकामध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा घेणं हे त्यांच्यासाठी अनिवार्य असेल. जर धावा तेवढ्या घेतल्या नाहीत तर मात्र या मॅचमध्ये आपण कोणत्याही प्रकारे वापसी करू शकत नाहीये. मोठी मॅच आहे, मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये ज्यांनी स्पॉन्सरशिप दिलेली आहे, ज्यांनी या ठिकाणी आर्थिक सहाय्य, वस्तुरूपी सहाय्य दिलेलं आहे, त्या सर्व दानशूर व्यक्तींचं समालोचकांच्या तर्फे मी आपलं हार्दिक स्वागत आहे. या जमान्यामध्ये किस्से भरणारे जास्त आहेत, कमवणारे भरपूर आहेत, देण्याची किमया फार कमी लोकांमध्ये आहे. आणि त्यापैकी आमचे पाहतोय माळी समाजाचे सर्व दिग्गज मान्यवर यांनी मात्र दिलखुलासपणे या ठिकाणी मेहनत केली आहे. लोअर फुल टॉस बॉल चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, लॉंगऑफच्या दिशेनं हा चेंडू खेळून काढला. एकच सिंगल धाव मात्र घेतली आहे. एक धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकावतोय. 25 रन्स ऑन स्कोर बोर्ड. आता येणारे 11 बॉल आणि 27 धावेंची गरज. 11 चेंडू आणि 27 धावा. कुरुळ संघ जिंकणार की आगरसुरे संघ जिंकणार? एका बाजूला अवधूत पाटील आणि समीर पाटील पाहायला मिळतात तर दुसऱ्या बाजूला उमेश म्हात्रे पाहायला मिळतात. या दोन संघांमध्ये मालकांमध्ये देखील आपल्याला हा क्रिकेटचा थरार पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल, त्याला मात्र या ठिकाणी खेळून काढले, लॉफ्ट केलंय, परफेक्ट टायमिंग नाहीये. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये मात्र चेंडू गेलाय. मैदानावरती चाललंय हाय व्होल्टेज मॅच, त्यामध्ये पकडले या फलंदाजी कॅच.
फेअर डिलिव्हरी क्लिअर आहे. त्याच्यामुळे इथे आता नक्कीच फलंदाज तंबूत परतावं लागेल आणि पुन्हा एकदा आपण देऊया डीजीला संधी. पंचवीस धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. आता 10 बॉल शिल्लक आहेत आणि या 10 बॉल्समध्ये जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. 10 बॉल्स आणि 27 धावा. पाहूया काय घडणार मैदानावरती. गोलंदाज की फलंदाज. फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा परफेक्ट कनेक्शन नाहीये. लॉंगॉनच्या दिशेनं बॉल गेला. खरं तर मिड विकेट आणि स्क्वेअर लेग या क्षेत्रामध्ये खेळायचं होतं, परंतु अशा वेळेला इथे हा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने गेला. एकच सिंगल धाव मात्र घेतली आहे. एक एक धावेने काहीही होणार नाहीये. जिंकायचं असेल तर तुम्हाला अकॉर्डिंग टू कंडिशन, अकॉर्डिंग टू सिच्युएशन खेळावं लागेल. 9 बॉलमध्ये 26 धावेची गरज या ठिकाणी आहे. पाहूया मोठे फटके मारावे लागतील. चांगला फटका. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने हा मात्र चेंडू गेला. एकच सिंगल धाव मात्र घेतली आहे. एक एक धावेने मात्र काही बिघडणार नाहीये. जिंकायचं असेल तर मोठे फटके मारणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. दोन्ही संघांना या ठिकाणी संधी आहे, परंतु गोलंदाज जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 4 बॉल्समध्ये फक्त 3 धावा दिल्यात आणि एका फलंदाजाला बाद केले. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. बॅटची एज फ्लाइंग स्लिक मध्ये बॉल गेला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव मात्र घेतली गेली. एक एक धावेने काही होणार नाहीये. इथे मात्र धावांची लयलूट करावी लागेल. धावांवरती आपण पाहिलं तर या ठिकाणी लगाम लावण्याचं काम गोलंदाजाने केलंय. 5 बॉल्स कंप्लीट झालेत. 7 बॉल आणि 24 धावांची गरज. 7 चेंडू आणि 24 धावा. सिद्धे अँड समंता 11 कुरुड या संघासाठी मॅच थोडीशी टफ झालेली आहे, परंतु नक्कीच त्यांच्या फलंदाजामध्ये तेवढी ताकद आहे. आहा, पंचांकडे पाहिलंय. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. एक धाव एक्स्ट्रा ऍड होईल. बऱ्याच वेळानंतर एक धाव मात्र आलेली आहे. आता धावफलकावरती 29 धावा आलेल्या आहेत. येणारे 7 बॉल 23 धावांची गरज. 7 बॉल आणि 23 धावा. एखादा मोठा फटका जर या चेंडूवरती आला तर खऱ्या अर्थानं इथे कुरुळ संघ नक्कीच कमबॅक करेल, परंतु एक मोठा फटका येणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. इथे मात्र चेंडूनी बॅटचा संपर्क होत नाहीये आणि येथे 4 ओव्हरची सांगता मात्र मैदानावरती झालेली आहे. येणारे 6 बॉल. आता जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. जास्त वेळ मात्र घालवायचा नाहीये. विनंती असेल लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. पाहूया काय होतं मैदानावरती. प्रत्येक मॅच ही आपल्याला अतितटीची पाहायला मिळते. प्रत्येक मॅच मध्ये चुरस पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं प्रत्येक मॅच मध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते. मग अशा वेळेला या मॅच मध्ये कोणता संघ जिंकणार, कोणता संघ हरणार. सहर्ष वर्धक पाहूया. सहर्ष या ठिकाणी आता येणारे 7 बॉल 23 धावांची गरज. धावफलकावरती 29 धावा. सहर्ष वर्तक आलेला आहे. 6 बॉल आणि 23 धावांची गरज. पाहूया सहर्ष आपल्या संघाचं सहर्ष स्वागत करेल का. या ठिकाणी ओमकार लाईट्स आपण पाहतोय. अप्रतिम अशा पद्धतीने अर्थातच या आझाद करू मैदानावरती लाईट पहा मित्रांनो. नाईटची स्पर्धा म्हटले की खेळपट्टी आणि लाईट फार महत्वाची आहे आणि ही लाईट ओमकार लाईट्स यांच्या वतीनं पाहायला मिळते. आहा, बॅटची एज लागली होती. चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले, परंतु एकच सिंगल धाव मात्र घेतली आहे. आता येणारे 5 बॉल आणि जिंकण्यासाठी येथे 22 धावांची गरज. 5 बॉल आणि 22 धावा. शक्य अशक्य असं आव्हान. एखादा ट्विस्ट या मॅच मध्ये पाहायला मिळेल का. बॅटिंग करणाऱ्या संघाचे अर्थात फलंदाज येथे हवी होणार का. मोठे फटके मारावे लागतील. हीच एक नामी संधी आहे आपल्याकडे. पुन्हा एकदा सहर्ष. चांगला फटका फसला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक ओहो, अंतिम क्षणाला कॅस्ट ड्रॉप केली, परंतु एफर्ट्स खूप चांगले लावले होते. 2 धावा धावफलकावरती जमा केलेल्या आहेत. आता येणारे 4 बॉल शिल्लक आहेत. 20 धावांची गरज. प्रत्येक बॉलवरती मात्र येथे तुम्हाला चांगल्या पद्धतीने फटके मारावे लागतील. कोणाचा तरी चष्मा या ठिकाणी मात्र
आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये आलेलं आहे. असेल तर आपली ओळख पटवायची आहे, त्या चष्माची आणि घेऊन जायचं आहे. आहा, फुलटॉस बॉल आणि मैदानावरती आता डॉट बॉल पाहायला मिळतोय. येणारे 3 बॉल 20 धावेंची गरज. शक्य अशक्य असं आव्हान आता मात्र कुठेतरी कठीण झालेलं आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करणाऱ्या संघाच्या फलंदाजानं संघर्ष केला, स्ट्रगल केला, परंतु अंतिम क्षणाला मात्र येथे त्यांच्या वाट्याला तेवढं काही चांगलं झालेलं नाहीये. परंतु मॅच संपली नाहीये. 3 बॉल 20 धावेंची गरज. मोठा फटका, फटक्यामध्ये ताकद, नजाकत, आत्मविश्वास, पाठवल्या सीमारेषा पार, षटकार. दोन बॉलमध्ये 14 धावेंची गरज. काही प्रेक्षकांना असं वाटलं असेल की आता बॅटिंग करणारा संघ जिंकला, परंतु गेल्याच महिन्यात माणगावमध्ये मी कॉमेंट्री करत होतो, तिथे 2 बॉलमध्ये 15 धावेंची गरज होती आणि बॅटिंग करणारा संघ जिंकला. एक स्पर्धा मी मित्रांनो पेडमध्ये केली होती, तेथे सुद्धा 2 बॉलमध्ये 11 धावेंची गरज होती, तेथे सुद्धा बॅटिंग करणारा संघ जिंकला. येस, थेरोंड्याला सुद्धा स्पर्धा, ती 1 बॉल 14ची गरज होती थेरोंड्याला आणि ती सुद्धा मॅच अर्थातच तिथे माहिती आहे बॅटिंग करणाऱ्या संघाने जिंकली होती. हे रेकॉर्ड आहेत, त्यामुळे त्या प्रकारची पुनरावृत्ती इथे होणार का, जिथे 2 बॉलमध्ये 14 धावेंची गरज. जास्त वेळ खर्च करायचा नाहीये या ठिकाणी, वेळेचं बंधन आहे. जास्त वेळ खर्च केलात तर मंडळातर्फे जी कारवाई होईल त्याला आपण सामोरं जावं लागेल. 2 बॉल्स 14 धावेंची गरज. एखादा एक्स्ट्रा बॉल बॅटिंग करणाऱ्या संघाला इथे नक्कीच लाभदायक ठरू शकेल. मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, कॅच होईल की सीमारेषा पार, क्षेत्ररक्षक तर आहे, आता मात्र पकडले कॅच, फलंदाज बाद. आता 1 बॉल आणि 14 धावेंची गरज. खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले, परंतु इथे मात्र प्रयत्नांमध्ये यश प्राप्त झालं नाहीये. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. साई इरा पुरस्कृत BCCI आगरसुरे या संघाचं कौतुक करावं लागेल, ज्या संघानं फलंदाजी सुद्धा खूप चांगली केली. अर्थातच आता गोलंदाजीमध्ये सुद्धा ते या ठिकाणी तरबेज झालेले आहेत. एका बॉलमध्ये 14 धावेंची गरज. काय होणार, काय या मॅचमध्ये एखादा ट्विस्ट पाहायला मिळेल का? शेवटला बॉल अजून देखील बाकी आहे. पुन्हा एकदा सहर्ष वर्तक, शेवटचा बॉल आणि इथे मात्र ही मॅच समाप्त झालेली आहे. आणि अशा वेळेला आपण पाहतोय साई इरा पुरस्कृत BCCI आगरसुरे हा संघ सुपर 8 मध्ये दाखल होतोय आणि हा पहिला संघ मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय जो सुपर 8 मध्ये दाखल झालेला आहे. त्यांना सुपर 8 साठी आपण देऊया हार्दिक हार्दिक शुभेच्छा.